आपलं सहर्ष स्वागत आहे. वाशिष्ठी डेअरी पुरस्कृत कृषी प्रदर्शन 2026 चिपळूण येथे होत असलेल्या कृषी प्रदर्शनाचा आजचा सेलिब्रिटी हिंदकेसरी लखन आणि परवा झालेल्या माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान झालं होतं त्याचा प्रथम क्रमांकाचा आणि फॉर्च्युनरचा मानकरी लखन. हरे नाम बोला हरिओ देव आला. ही जात कोणती आहे? हिगवाना. आहे बेंगॉल कॅट 2.5 लाख रुपये किमतीचा प्रचंड मोठा असा इच्छा बोका आहे. शेड्या रेड्याची खासियत काय आहे? हा सोना रेड आहे. हा. तर हा खास ब्रीडिंगसाठी वापरला जातो. ओके. आणि हा 2024ला चॅम्पियन आहे. 2025ला उपविजेता झालेला आहे. उपविजेता आहे. यापूर्वीच्या दोन्ही प्रदर्शनामध्ये हा पहिला आणि दुसरा अनुक्रमे नंबर प्राप्त रेडा आहे. याचं वजन किती आहे? हाईट काय आहे? 1 टनपेक्षा जास्त आहे आणि हाईट 5 फूट 3 पेक्षा जास्त आहे. आणि डेली डाएट? दिल्लीला हा साध्या ताऱ्यावरतीच आहे. हा प्रॉपर कोकणातला आहे. घरच्या म्हशीची पैदास आहे. ओके. आणि याच्या आईला दूध किती होतं? त्याच्या आईला 14 लिटर दूध आहे. 14 लिटर एका वेळेस का दोन्ही वेळेस? एका वेळेस. एका वेळेस 14 म्हणजे 28 लिटरची म्हैस आहे. म्हणजे चांगले एकदम ब्रीड लाईन. हो, ब्रीड लाईन चांगले आहे. आपल्या कोकणात हा एकमेव रेड आहे. तुम्ही याचं काय सिमेंट वगैरे करता का? जनरल मेटिंग, जनरल ब्रीडर म्हणून. ओके. प्रदर्शनामध्ये एक कोकणामध्ये जनरली न आढळणारी जात साईवालची एक पाडी बघायला मिळाली आहे, कालवड. जाणून घेऊया आपण त्यांच्या मालकाकडनंच. मला गाव कुठलं? गाव तिसंगी खेड. तिसंगी खेड. भरणे नाक्यात आतल्या साईडला. हो. गाय कुठल्या जातीची आहे? साईवाल. किती महिन्याची आहे? 8 महिने. 8 महिन्याची आत्ता आहे. तुमच्याकडे अजून जनावरं आहेत साईवालमधली की किती आहेत? आहेत 2 आहेत. 2 आहेत. कसं नाव कसं आपलं? माझं नाव लव शिवाजी भोसले. लहू शिवाजी भोसले, तिसंगी खेड. खूप सुंदर गाय आहे. 8 महिन्याची कालवड आहे. 8 महिन्याची कालवड आहे. आता आपल्यासोबत आहेत या कृषी प्रदर्शनाचे आयोजक, वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष श्री प्रशांतजी यादव. सर, या कृषी प्रदर्शनानिमित्त आपली भावना व्यक्त करावी. खरं म्हणजे कृषी प्रदर्शन हा ज्यावेळी सुरू होतो ते आमच्या सगळ्यांसाठी ते आनंदाचं आणि उत्साहाची पर्वणी असते. तर या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून कोकणातल्या ग्रामीण भागातून आणि सगळ्या ठिकाणून लोक इथे येतात. त्यांची भेटीगाठी पण आमच्या होतात आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून जो लाभ होतो आहे तर त्याच्यामुळे त्या सगळ्यांना जे समाधान मिळतं ते आम्हाला बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं कृषी प्रदर्शन हे आमच्यासाठी एक वेगळं आमच्यासाठी हा एक कार्यक्रम आणि उत्सव असतो. आपण वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कार्यरत आहात. वाशिष्ठी डेअरीच्या वाटचाली संदर्भात थोडीशी माहिती आपण द्यावी. वाशिष्ठी डेअरी 2022पासून कार्यान्वित झाली आणि तिथपासून गेले 3 वर्ष सलग आम्ही हा वाशिष्ठी महोत्सव करतो आहे. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आज अनेक शेतकरी कोकणामध्ये उभे राहिलेले आहेत. दुग्ध व्यवसाय कोकणात वाढायला लागलेला आहे आणि अशा पद्धतीच्या महोत्सवाच्या माध्यमातून अधिकाधिक लोक या आता व्यवसायाकडे वळायला लागलेले आहेत आणि त्याचं चित्र आपल्याला ह्या ठिकाणी लोकांची गर्दी आणि लोक ज्या पद्धतीने येवतात आणि ज्या पद्धतीनं त्यानंतरच्या काळात दुग्धवाढीसाठी कृषीसाठी जे काम करत आहेत त्यातून या सगळ्याचं फलित काय आहे ते आपल्या लक्षात येतं. कृषी अर्थव्यवस्थेवर शेतकऱ्यांसाठी आपण काय सल्ला द्याल? नाही, आता याही वर्षभर आम्ही त्या माध्यमातून काम करतो आहे वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून. पण याही महोत्सवामध्ये
नवीन शेतकऱ्यांना कृषीमध्ये उभं राहण्यासाठी, तरुणांना या क्षेत्रात येण्यासाठी शासनाच्या योजना असतील, पंतप्रधान योजना असतील, मुख्यमंत्री योजना असतील, या सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी या कृषी महोत्सवामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. त्याचबरोबर त्या लोकांना त्या संदर्भातल्या माहितीबरोबर बँक जोडून देण्याचंही काम करतो आहे. जवळजवळ आता 60च्या आसपास हा प्रस्ताव आपण या कृषी प्रदर्शनात पहिल्या दिवशी जवळजवळ त्या लोकांना जोडून देऊन मंजूर करून दिले. शेतकऱ्यांसाठी पशु खरेदीसाठी काही धोरण आहे का? ते शासनाचं जे पशु खरेदी धोरण आहे आणि त्याचबरोबर बँकांचं, या सगळ्यांच्या दृष्टीनं आपण या महोत्सवाच्या माध्यमातून हा सगळा टायप वाशिष्ठच्या माध्यमातून घेतो. सर, हल्ली कृषी क्षेत्रामध्ये AI टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस झालेली आहे, तर AI टेक्नॉलॉजीकडे आपण कशा पद्धतीनं पाहता आणि आपल्या प्रदर्शनामार्फत AI टेक्नॉलॉजीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काही धोरण? आता तुम्ही बघितलं असेल, कृषी प्रदर्शनामध्ये दापोली कृषी विद्यापीठ असेल आणि जिल्ह्यातला कृषी विभाग यांच्यामार्फत आपण AI तंत्रज्ञानाचं या ठिकाणी मॉडेल बनवलेलं आहे. लाईव्ह शेती तुम्हाला या ठिकाणी त्या पद्धतीची बघायला मिळते आणि त्याचबरोबर हे तंत्रज्ञान कसं आहे त्याचं तुम्हाला संपूर्ण प्रात्यक्षिक या आपल्या प्रदर्शनामध्ये त्या दृष्टीनं आपण तयार करून कोकणातल्या सगळ्या लोकांना बघण्यासाठी ठेवलेलं आहे. नक्कीच सर, आपण शेतकऱ्यांच्या हितार्थ एक चांगली वाटचाल करत आहात. रॉयल महाराष्ट्र चॅनलतर्फे आपले धन्यवाद. आणि दरवर्षी ज्या उत्साहानं हा महोत्सव आपण करताय, दरवर्षी त्याच्यामध्ये अपग्रेडेशन आहे. अशाच नवीन नवीन टेक्नॉलॉजी कोकणातल्या शेतकऱ्यांना दरवर्षी आपण दाखवाव्यात, हीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास विनंती. धन्यवाद. आपल्याही चॅनलचे मला चिपळूण कृषी प्रदर्शन 2026मध्ये एक आगळा वेगळा उपक्रम, खिलार बैलांच्या स्पर्धा, गावठी गटामध्ये स्पर्धा, कोकण कपिला गाई, कोकण गाई, कोकण गिड्डा, कोकण कपिला, खिलार गाईंच्या स्पर्धा, म्हैशींच्या दूध देण्याच्या म्हणजे अधिकतम दूध क्षमता असलेल्या अशा आशयाच्या विविध स्पर्धा या प्रदर्शनाच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. निष्पक्षपणे, अत्यंत निष्पक्षपणे त्याची जात, गोत्र असं सगळ्या गोष्टी सायंटिफिक कन्सिडरेशन करून याचं मूल्यमापन करण्यात येत आहे. तसेच या प्रदर्शनामध्ये मुक्त गोठा पद्धती ही दाखवण्यात आलेली आहे. याचं एक डेमो मॉडेल आहे. ह्याचं बॅरिगेटिंग जे केलेलं आहे ते अत्यंत सुंदर आहे. आयोजक प्रशांत यादव हे स्वतः आर्किटेक्ट असल्याकारणानं ही सुंदर कलाकृती उभारण्यात आलेली आहे. मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चाऱ्याची व्यवस्था, त्यांना बसण्याकरिता शेड आणि मुक्त संचार करण्याकरिता मोकळी जागा, तसेच जे काही शेण त्याच्यातून निर्माण होतं आहे त्याच्यासाठी गांडूळ खतासाठीचा खड्डा, असं ऑल इन्क्लुझिव्ह मुक्त गोठा, मुक्त संचार पद्धतीचा गोठा ही जी नवीन कॉन्सेप्ट डेमो प्लॉटच्या स्वरूपात दाखवण्यात आलेली आहे. तसेच या प्रदर्शनामध्ये विविध लाईव्ह डेमोचे प्लॉट्स दाखवण्यात आलेले, ज्याच्यामध्ये चारा लागवड असेल, दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून लाखी बाग लागवड असेल, अशा पद्धतीचे लाईव्ह डेमो आहेत. या प्रदर्शनामध्ये राजकमल आर्ट्स जे फायबर बैल आणि गायींच्या प्रतिकृती तयार करतं यांचाही एक स्टॉल आहे आणि जो खूप गर्दी खेचतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला फायबरचे बैल शोपीस म्हणून पाहिजे असतील तर आपण नक्कीच राजकमल आर्ट्सच्या या स्टॉलला आपण व्हिजिट करावी. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मूळ कोकण संस्कृतीचं घर हे दाखवण्यात आलेलं आहे. प्रॉपर घर जे आजकाल नामशेष होत चाललेलं आहे. जुन्या कोकण
कोकणामधील घरं कशी होती याचा एक मूर्तिमंत उदाहरणाचा डिस्प्ले इथं उभारण्यात आलेला आहे. आपण अवश्य या प्रदर्शनामध्ये हा पाहिला पाहिजे. याच्यामध्ये खालची पडवी म्हणजे ओटी, मधली पडवी किचन, बेडरूम, त्याच्यानंतर मागची पडवी देवघर, विहीर, जुनं जे काय साहित्य जशा पद्धतीची ठेवणी आपल्या घरांची असायची त्या अगदी तंतोतंत जुळणाऱ्या असा पद्धतीचा हा डिस्प्ले आहे. आपण ही जी काही गोष्ट आहे जुन्या पद्धतीचं कोकणी घर हे आता नामशेष होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण नक्की न विसरता हे पाहावं. खूप सुंदर असं डिस्प्ले या घराच्या माध्यमातून केलेला आहे. जुनी पितळेची भांडी, तांब्याची भांडी, जुनी मापटी, कोंबड्या झाकायचे डाल किंवा तत्सम नांगर, जेन हा एक प्रकार कालबाह्य होत चाललेला आहे, पण पाठीच्या दुखण्यासाठी खूप चांगला असतो. जेनावर झोपल्याने पाठीचे दुखण्याचे विकार फार कमी होतात. तर असं जेन वगैरे पलंग जुन्या पद्धतीचं जे काही होतं याचं संवर्धन करून त्याचा पूर्ण डिस्प्ले, अगदी रूफिंग बघितलात तर आजकाल लाकडी रूफिंग रिप्लेस होऊन आता मेटलवर गेलेलं आहे. स्टीलमध्ये रूफिंग आपण करतो, तर ते रूफिंग इथे लाकडी स्वरूपाचं जुन्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनामध्ये लहान मुलांसाठी सुद्धा अभ्यासाची किंवा खेळणी किंवा खाऊच्या गोष्टी सुद्धा अनेक आलेल्या आहेत. त्यापैकीच एक आगळं वेगळं ड्रॉइंगची बुक, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, सर्कल, ट्रँगल कशी बनवायची ओळखण्यासाठी कलर, रांगोळी चित्र जोडायचे, अशी कलरिंग केली. चहा, दूध, पाणी याचं सांडलं, खराब होत नाही, भिजत नाही, वॉटरप्रूफ वॉशेबल आहे. हे लिहिलं का ओल्या कापडाने इरेज होते. पुण्यावरून आलो आम्ही, पुणे आळंदी. 60 रुपयाला येते. प्रदर्शन असल्यामुळे 100 रुपयाला 3 पुस्तकांची किट येते. हे यांनी घेतलेले 100 रुपयाला 3 बुक येतात. कोकणात पहिल्यांदाच आलो आम्ही, आळंदीतून पहिल्यांदा आलो आम्ही कोकणामध्ये. न संपणारी वही, ABCD, स्पेलिंग आणि चित्रकला. रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स छान आहे. सगळे नंबर. या प्रदर्शनामध्ये दापोली कृषी विद्यापीठाच्या मार्फत अनेक गोष्टी इथे डिस्प्ले केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नारळाच्या जाती असेल, आंबा, काजू, फणस, करवंद, जांभूळ, काळी मिरी, वेलची, केळ्यांच्या काही जाती, पपनस, खूप पद्धतीची झाडं इथे डिस्प्लेला आहेत. आपण दापोली कृषी विद्यापीठामार्फत तिथल्या तज्ज्ञ स्टाफमार्फत आपण आपल्याला काही शंका निरसन करायचं असेल तरी करू शकता. याच्यामध्ये भाताच्या लागवडी किंवा तूर, वाल वगैरे याच्यासुद्धा अनेक गोष्टी, वाण त्याचे बेसिकली डिस्प्ले केलेले आहेत. त्या पद्धतीनं शेतीच्या आधुनिक ज्या पद्धती आहेत त्यांचाही डिस्प्ले डेमो मॉडेलच्या स्वरूपात करण्यात आलेला आहे. विविध शासकीय योजना, पशुसंवर्धन किंवा दुग्धविकास, शेळी मेंढी यासंबंधीच्या योजना, शेतीसाठीची कर्ज, AI टेक्नॉलॉजी, लाखी बाग वगैरे अशा अनेक गोष्टींची याच्यामध्ये लाईव्ह डेमो आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे जे शेतकरी आहेत, दर्दी शेतकरी आहेत, ज्यांना शेतीमध्ये चांगलं काम करायचं आहे, त्यांनी या कृषी प्रदर्शनाचा एकदा नक्की लाभ घ्यावा असं मी म्हणेन. खरंच आवर्जून आपण हे बघितलं पाहिजे, जेणेकरून नवनवीन टेक्नॉलॉजीज आपल्याला कळतात. त्याच अनुषंगानं आपली वैयक्तिक प्रगती होते. हे समोर आहे, हे AI मॉडेल आहे. आता नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आपण AI, कृषी क्षेत्रातील AI हे ऐकतो, तर ते काय आहे, काय असतं AI, याचा शास्त्रोक्त पद्धतीनं डिस्प्ले या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. समुद्रकिनारी आपण बैलगाड्या आजही मच्छीमारीसाठी पाहतो. आमचे मित्र दापोलीचे मिस्टर अमित यांची ही गाडी आहे. हा समोर बघताय हा गावठी बैल, हा रेसिंग बुल आहे.
खूप प्रसिद्ध असा रेसिंग बुल आहे, ज्यानं अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. अशा पद्धतीनं खिलार बैलसुद्धा या प्रदर्शनामध्ये आहेत. विविध जातीचे लाल कंदारी असेल, डांगी असेल, कांकरेज असेल, साईवाल असेल, खिलार असेल, त्याच्यामध्ये काजळी खिलार, गाजरी खिलार, विविध पद्धतीच्या विविध जातींच्या गायींचे डिस्प्ले स्वतः आपल्याला इथे पाहायला मिळतील. व्हिडिओमध्ये पाहण्यापेक्षा आपण स्वतः एकदा या प्रदर्शनाला व्हिजिट करा, जेणेकरून आपल्याला मनमुरादपणे याचा आनंद लुटता येईल. हल्ली कालबाह्य होत चाललेली किंवा ऑलमोस्ट संपत आलेली कुंभार कामाची कला, याचाही डिस्प्ले, लोहार काम, कुंभार काम याचाही लाईव्ह डिस्प्ले, लाईव्ह मडकी बनवताना आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे. प्रदर्शनामध्ये खूप काही पाहायला मिळेल. आपला अख्खा दिवस याच्यामध्ये व्यस्त राहील. खूप काही गोष्टी नवीन शिकायला मिळतील. व्हिडिओच्या माध्यमातून कमी वेळेत मी हे प्रदर्शन आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा या प्रदर्शनाचा लाभ घेऊ द्या. तसेच आपल्याला हे चांगलं वाटलं तर कॉमेंट करा. माझं चॅनल रॉयल महाराष्ट्र आपल्याला आवडत असेल तर आपण नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून फक्त शेती खरेदी विक्री, जागा खरेदी विक्री वगळता शेतीबद्दलच्या ट्युटोरियल्स किंवा लीगल माहिती माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होईल. आज मी या व्हिडिओमध्ये आता थांबतो. आपण या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही माझ्या व्ह्युअर्सना विनंती. थँक्यू, धन्यवाद.